बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी। आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी। शिंदे सेनेकडून मुंबईमधील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर। चारकोप, मालाड, कांदिवली या 3 विधानसभा क्षेत्रामधील शाखा प्रमुख आणि माजी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। शिवसेनेमध्ये पद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती मंत्रिमंडळ बैठक, संबंधितांशिवाय इतरांना आता प्रवेश मिळणार नाहीये। मुख्य सचिव कार्यालयाच्या सूचना। मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान भेटायला आलेल्या लोकांची गर्दी वाढत असल्यामुळे निर्णय। राज्यभरातील मराठा आंदोलकांवरचे फक्त 86 गुन्हे मागे। 2 वर्षांमध्ये आश्वासनांवरती संथ गतीनं कार्यवाही। 2 वर्षात मराठा आंदोलकांवरील 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आले। राज्य शासनाचा नवीन नागपूर विकसित करण्याचा निर्णय। नागपूर महानगर विकास प्राधिकरण, एनबीसीसी आणि हुडको यांच्यामध्ये सामंजस्य करार। हिंगणा तालुक्यामधील 1710 एकरमध्ये हे शहर आता विकसित केलं जाईल। नागपूरमधल्या एम्प्रेस मिल परिसरामध्ये मारवाडी चाळीमधील एम्प्रेस मिलची भिंत कोसळली। या घटनेमध्ये 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालंय। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। उरणमधल्या ओएनजीसी प्रकल्पामध्ये भीषण आग विझवण्यासाठी सीआयएसएफ आणि अग्निशमन दलांकडून प्रयत्न सुरू आहेत। या घटनेच्या नंतर प्रकल्पामधील कर्मचारी आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला। प्रॉपर्टीच्या वादामधून कांदिवली पश्चिम परिसरामध्ये बॅट, हॉकी स्टिक आणि तुफान हाणामारी करण्यात आलेली आहे या भागामध्ये। आणि या घटनेमध्ये 8 जण गंभीररित्या जखमी तर एकाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी 3 आरोपींना अटक।